वेङ्कटपतेर्विष्णोः परां प्रेयसी तद्वक्षस्थलनित्यवासरसिकां तत्क्षान्तिसंवर्धिनी पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगां पद्मासनस्थां श्रियं वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवती वन्दे जगन्मातरम्। ओम अस्मद्गुरुभ्यो नमः। ओम अस्मत्परमगुरुभ्यो नमः। ओम अस्मत्परमेष्ठिगुरुभ्यो नमः। ओम अस्मत्सर्वगुरुभ्यो नमः। नमः श्री वासुदेवाय सच्चिदानन्दमूर्तये एकायनत्रयीं यस्तामुपादिक्षत् श्रियै प्रभुः। नमः श्रीवत्सवासिन्यै या जगत्क्षेमहेतवे एकायनमुपादिक्षदेकताय महात्मने वासुदेवपदाम्भोजपरमामृतपायिने एकताय मुनीन्द्रौघवन्दिताय नमो नमः। शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। यस्यद्विरतवक्त्राद्याः पारिषद्याः परशतं विघ्नं निघ्नन्ति सततं विश्वक्सेनं तमाश्रये। हरिः ओं तत्सत्। श्रीगोविन्द गोविन्द गोविन्द। अस्य श्रीभगवतः महापुरुषस्य विष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीयपरार्धे श्रीश्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे मेरोः दक्षिणे पार्श्वे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिकप्रभवादि षष्ठिसंवत्सराणां मध्ये श्रीक्रोधिनामसंवत्सरे उत्तरायणे ग्रीष्मऋतौ ज्येष्ठमासे कृष्णपक्षे दशम्यां शुभतिथौ वासरः इन्दुवासरयुक्तायाम् अश्विनी नक्षत्रयुक्तायां श्रीविष्णुयोग श्रीविष्णुकरण शुभयोग शुभकरण एवं गुण सकलविशेषणविशिष्टायाम् अस्यां दशम्यां शुभतिथौ श्रीभगवतः श्रीवासुदेवस्य दिव्याज्ञया श्रीवासुदेवप्रीत्यर्थम् अस्य देवदेवस्य भगवतो वासुदेवस्य श्रीभूमिनीला गोदा पद्मावती नायिका समेत श्री श्रीनिवासस्वामी सन्निधौ अस्याः देवदेव्याः भगवत्याः श्री पद्मावती नायक्याः प्रीत्यर्थं राजराष्ट्राभिवृद्ध्यर्थं लोकक्षेमार्थं కళ్యాణోత్సవానికి సమర్పించుకున్న ఉభయదాతలు మీ గోత్రం పేరు నక్షత్రం మీ శ్రీమతి యొక్క పేరు నక్షత్రము మరియు మీ పిల్లల యొక్క పేరు నక్షత్ర రాశిని మనసులో స్మరించుకోవలసిందిగా కోరుచున్నాం. आयुः आरोग्य ऐश्वर्यानाम् अभिवृद्ध्यर्थं धर्मार्थ काममोक्ष चतुर्विध फलपुरुषार्थ सिद्ध्यर्थं राजद्वारे राजमुखे सर्वकार्यानुकूल सिद्ध्यर्थं श्री पद्मावती नायिका समेत श्रीनिवास स्वामी परिपूर्ण कृपा कटाक्ष सिद्ध्यर्थं श्रीपांचरात्र भगवच्छास्त्रोक्त विधानेन कल्याण महोत्सवम् आचार्य मुखेन करिष्ये। श्री पद्मावती प्रीयतां प्रीयतां भगवती पद्मावती। मंगलवाद्यम्। पद्मप्रिये पद्मिनि पद्महस्ते पद्मालये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व। सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यम्। नमः पद्मावत्यै पद्मावती अम्मनवर कल्याणोत्सव कार्यक्रम तिरुचानूरु क्षेत्र ಅತ್ಯಂತ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದಿರುವಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ. ಅಖಿಲಾಂಡಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನಿಗೆ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಿಯಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ತಾಯಿ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರು
ಅತ್ಯಂತ ವೈಭವದಿಂದ ಪಾಂಚರಾತ್ರ ಆಗಮೋಕ್ತ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಭಕ್ತರಿಂದ ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು. ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರೊಂದಿಗೆ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರದ್ದು ಆಚರಿಸಲ್ಪಡ್ತಾ ಇದೆ. ಇಂತಹ ಶುಭಪ್ರದವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆತ್ಮೀಯ ವೀಕ್ಷಕರೇ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆದರದ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಪ್ರಸಾರವನ್ನು ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಭಕ್ತಿವಾಹಿನಿಯ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಬಂದ ಭಕ್ತರೇನಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರಿಂದಲೂ ಕೂಡ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿಸಿದ ನಂತರ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದೊಂದಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ಆರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ನಿರ್ವಿಘ್ನ ಪರಿಸಮಾಪ್ತಿಗಾಗಿ ವಿನಾಯಕನ ಪೂಜೆಯ ಪರ್ಯಾಯವಾಗಿ ವಿಶ್ವಕ್ಸೇನನ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಸ್ಥಳ ಶುದ್ಧಿ, ವಾತಾವರಣ ಶುದ್ಧಿ, ದ್ರವ್ಯ ಶುದ್ಧಿ, ಆತ್ಮಶುದ್ಧಿಗಾಗಿ ವಿಶೇಷವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಸ್ತಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನೆ ಅಥವಾ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನೆ ಎಂಬುದಾಗಿ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಲ್ಪಡತಕ್ಕಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಆರಂಭಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹದ್ದು. ಅಂತಹ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪರಿಸಮಾಪ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಂತೆಯೇ ನಂತರ ಕಂಕಣ ಧಾರಣೆ ಇರುತ್ತದೆ. ತಾಯಿ ಪದ್ಮಾವತಿಯಮ್ಮನವರ ದೇಗುಲದ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ರಾಜಗೋಪುರ ಏನಿದೆ ಎತ್ತರವಾದಂತಹದ್ದು, ಅದರ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಭಾಗ್ಯವನ್ನು ನೀಡತಕ್ಕಂತಹ ಗಜಲಕ್ಷ್ಮಿಯ ದರ್ಶನವನ್ನು ಕೂಡ ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಆ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ವಿರಾಜಿಸ್ತಾ ಇರುವಂಥ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ಪಾದಪದ್ಮಗಳಿಂದ ಮುಖಾರವಿಂದದ ತನಕ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಶಂಖಚಕ್ರಗಳನ್ನು ಧರಿಸಿ ತನ್ನ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ಯಾರು ಆಶ್ರಯಿಸ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಸಂಸಾರ ಸಾಗರದ ನೀರು ಟೊಂಕದ ತನಕ ಮಾತ್ರ ಇರ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಚತುರ್ಭುಜಗಳಿಂದ ಲೋಕಕ್ಕೆ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸ್ವಸ್ತಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಬಂಧು ಬಾಂಧವರು ಮಿತ್ರರೆಲ್ಲರಿಂದ ಕೂಡಿದಂಥವರಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳೋಣ. ತಾಯಿ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗೋಣ. ಜಗನ್ಮಾತೆಯ ಎಡಗೈಗೆ ಕಂಕಣ ಧಾರಣೆ ಇರುತ್ತದೆ, ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ಬಲಗೈಗೆ ಕಂಕಣ ಧಾರಣೆ. ತದನಂತರ ಯಜ್ಞೋಪವೀತವನ್ನು ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಕನ್ಯಾದಾನ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಡ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು. ತಾಯಿಗೂ ಹಾಗೂ ಭಗವಂತನಿಗೂ ಸೇರುವಂತೆ ಉದ್ದವಾದಂತಹ ಪುಷ್ಪಮಾಲೆಯನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ತೆಂಗಿನಕಾಯಿಯನ್ನು ಇರಿಸಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಮಂತ್ರಾಕ್ಷತೆ ಹಿಡಿದು ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಉಚ್ಚರಿಸಿ ಕ್ಷೀರದಿಂದ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ಆಚರಿಸಿದ ನಂತರ ಆ ಮಂತ್ರಾಕ್ಷತೆಯನ್ನು ತಾಯಿಗೂ ಹಾಗೂ ಭಗವಂತನಿಗೂ ಕೂಡ ಅರ್ಪಿಸಿ ಪುಷ್ಪಮಾಲೆಯನ್ನು ತಾಯಿಯ ಸಿಂಹಾಸನಕ್ಕೆ ಅರ್ಪಿಸುವಂತಹದ್ದು. ತದನಂತರ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಮಂಗಳಕರವಾದ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಸ್ವಾಮಿಯ ಕೈಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರ ಕುರಳಿಗೆ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಅದಾದ ನಂತರ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ತಾಯಿಗೆ ವಿಶೇಷವಾದ ರೀತಿಯ ಪೂಜೆಯನ್ನು ಕರ್ಪೂರ ನೀರಾಜನವನ್ನು ನೀಡತಕ್ಕಂತಹದ್ದು. ವಿಶೇಷವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ, ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆ ಇವುಗಳೆಲ್ಲ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನೋಡುವ ಭಾಗ್ಯ ನಾವು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ವೇದ ಪಂಡಿತರು ವೇದ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಪಠಿಸುತ್ತಾರೆ, ವೇದ ಪಾರಾಯಣ ಪ್ರಿಯನನ್ನು ಸ್ತುತಿಸುತ್ತಾರೆ. ಅಂತಹ ವೇದ ಪಾರಾಯಣ ಸೇವೆಯನ್ನು ನೋಡುವ ಭಾಗ್ಯ, ಕೇಳುವ ಭಾಗ್ಯ ನಮ್ಮದಾಗಿರುವಂತಹದ್ದಾಗಿದೆ. ತಾಯಿ ಸಕಲ ವೇದಗಳ ಆಗಮಗಳ ಅಭಿಮಾನಿನಿಯಾಗಿ ತನ್ನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವೇದ ಪಂಡಿತರಿಂದ ವೇದ ಮಂತ್ರಗಳ ಪಾರಾಯಣ ರೂಪವಾದ ಸೇವೆಯನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾಳೆ. ಅಂತಹ ವೇದ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಕೇಳುವ ಭಾಗ್ಯ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ತಾಯಿಯ ಪರಮಾನುಗ್ರಹ ಹೀಗೆ ಸರ್ವದಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲಿರಲಿ. ತಾಯಿ ತನ್ನ ಕೃಪಾಪೂರ್ಣವಾದಂತಹ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಹೀಗೆ ಸದಾ ಬೀರ್ತಾ ಇರಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಭಗವಂತನನ್ನು ಹಾಗೂ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವನ ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರಳಾಗಿರುವಂತಹ ಪದ್ಮಾವತಿ ಅಮ್ಮನವರನ್ನು ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸೋಣ. ತಾಯಿಯ ವಕ್ಷಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರು ವಿರಾಜಿಸ್ತಾ ಇದ್ದರೆ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ವಕ್ಷಸ್ಥಳದಲ್ಲಿ ತಾಯಿ ಪದ್ಮಾವತಿ ವಿರಾಜಿಸುತ್ತಾ ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ದಾಂಪತ್ಯ ಇವರಿಬ್ಬರಲ್ಲಿ ಇರುವಂತಹದ್ದಾಗಿದೆ. ಅದನ್ನು ಸಂದೇಶ ರೂಪವಾಗಿ ಲೋಕಕ್ಕೆ ತೋರುತ್ತಾ ಪತಿ ಪತ್ನಿಯರು ಅತ್ಯಂತ ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿರಬೇಕು, ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಿರತರಾಗಿರಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅಂತಹ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣರ ದಿವ್ಯವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಉತ್ಸವ ನಡೀತಾ ಇದೆ, ಅದೇ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ. ಇಂತಹ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವ ಭಾಗ್ಯ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಉಂಟಾಗಿರುವಂತಹದ್ದಾಗಿದೆ. ತಾಯಿಯ ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ಉಂಟಾಗಿರುವಂತಹದ್ದಾಗಿದೆ. ಸರ್ವಲೋಕ ಭರಿತನಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಸರ್ವ ವಿಶ್ವವ್ಯಾಪ್ತನಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ಸೇವಿಸಲಿಕ್ಕಾಗಿ ತಾಯಿ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿಯು ಕೂಡ ಅನೇಕ ರೂಪಗಳನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಅನೇಕ ವಸ್ತುಗಳ ರೂಪವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಆ ಭಗವಂತನನ್ನು ಸೇವಿಸ್ತಾ ಇರ್ತಾಳಂತೆ. ಛತ್ರ ಚಾಮರ ವ್ಯಜನ ಪರ್ಯಂಕ ಪಾತ್ರ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದು ಚಿತ್ತ ಚರಿತನಾದ ಹರಿಯ ನಿತ್ಯ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಿಹಳು ಏನು ಧನ್ಯಳೋ ಲಕುಮಿ ಎಂಥ ಮಾನ್ಯಳೋ ಎಂಬುದಾಗಿ ದಾಸರು ಆ ಅಂಶವನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಸರ್ವವ್ಯಾಪ್ತನಾದ ಸ್ವಾಮಿಯ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಸರ್ವವ್ಯಾಪ್ತಳಾಗಿ
ಆ ಭಗವಂತನನ್ನು ಸೇವಿಸುತ್ತಾ ತಾನೂ ಕೂಡ ಸಮನಾ ಎಂಬುದಾಗಿ ಹೆಸರನ್ನು ಪಡೆದಂಥವಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಅಂತಹ ಆ ತಾಯಿಯದ್ದೇ ರೂಪ ಪದ್ಮಾವತಿಯಮ್ಮನವರು. ಅಂತಹ ಪದ್ಮಾವತಿಯಮ್ಮನವರಿಗೂ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರಿಗೂ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ನಡೀತಾ ಇದೆ. ನೋಡುವ ಭಾಗ್ಯ ನಮ್ಮದಾಗಿದೆ. ವೀಕ್ಷಿಸಿ ಧನ್ಯರಾಗೋಣ. ವೇದ ಮಂತ್ರಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಕೃತಾರ್ಥರಾಗೋಣ. ನಮಃ ಪದ್ಮಾವತಿ. ಪದ್ಮಾವತಿ ಹೃದಯವಲ್ಲಭ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. बाहुभ्यां पोष्णाहस्ताभ्यां पृथिव्या सदस्थाः दग्न्यम्बरेष्य मङ्गलस्वत्खानामे ज्योतिष्मन्दं द्वाग्न्यसुप्रदे गमजश्रेण भानुनादेद्यतम् शिवं प्रजाभ्यो हिग्सन्तं पृथिव्या सदस्थाः दग्न्यम्बरेष्यमङ्गिरस्वत्खानामः अपां पृष्ठमासि योनिरग्नः समुद्रमभितः पिन्वमानं वर्धमानो महा आजपुष्कर दिवो मात्रयावरिम्ना प्रधस्वा शर्म जस्थो वर्म जस्थो छद्र बहुले उभे व्यजस्वते संवासाधां भृतमग्न्यम्बोरेष्यम् संवासाधाग्स्वर्पिदौ समेचे पुरसात्मना आज्ञमन्तर्पारिष्यन्ते ज्योतिष्मन्दवजस्रमिते पुरेष्यास्य विश्वभाराथवा त्वा प्रथमो निरामन्तधग्ने त्वामग्ने पुष्कारादध्यथार्व निरामन्थता मूर्ध्नो विश्वस्य वाघताः तमत्वादभ्यङ्गृषः पुत्र एधे अथर्वणः वृत्राहनं पुरन्दरं तमत्वापाध्यो वृषा समे देवदस्युहन्तमं धनञ्जयज्ञ रण
सेदाहोतष्मवो लोके च कित्वान् साधय यज्ञज्ञासो कृतस्य यो नः देवावेर्देवान् हविषाः यजास्यग्ने बृहद्यजमाने वयोधः निहोताहोदृषदने विधानस्त्वेषो दिवां असदत्सु दक्षः अदब्धौ रथप्रमदर्वसिष्ठः सहस्रम्भर शुचे जिह्वा अग्निः सग्रसेदस्व महा आसे शोचस्व देववेतामः वेदो ममग्न अरुषं मे यद्यसृज प्रशस्तदर्शतम् अपो देवेरुपसृज मधो मतेरयक्ष्माय प्रजाभ्यः तासामास्तानादुज्जेहतामोषधय स्वपिप्पलाः सन्देवायुर्मातरिष्टा दधातोत्थानाय हृदयं यद्विकस्तम् यो देवानाञ्चरसि प्राणधेन कस्मै देववषलस्तु तुभ्यम् सुजातो ज्योतिषा सह शर्म वरोधमासदत्स्वाहा मासो अग्ने विश्वरोपज्ञ संज्ञायस्व विभावसो उदोतिष्ठस्वद्वराभाणो देव्याधिया दृशे च भासा बृहतासो शुक्पनिराज्ञ यायसो शस्तिभिः ऊर्ध्व ओषुणा ऊतये तिष्ठा देवो न सविता ऊर्ध्ववाजस्य सनेदाय दञ्जभर् वागद्भर्विह्वयामहे स जातो गर्भो असिरोदस्योरग्ने चारुर्विभृत ओषधीषु चित्रस्य शुपरितमाग्रस्यक्तों प्रमातृभ्यो अधिकनिकृदद्योः स्थिरो भवेद्वाङ्ग आशर्भव जार्वन् पृथुर्भावसुषदस्त्वमग्नेः पुरेशवाहनः शिवो भव प्रजाभ्यो मानुषेभ्यस्त्वमङ्गिरः माद्या पृथिवी अभिषोचर्मान्तरिक्षं मा वनस्पते प्रेतो वाचे कनक्रदन्नानादद्रास भस्पत्वा वरन्नग्न्यम्बोरेष्यम्मापाद्यायोषः पुरा वृषाग्निं वृषणं भरन्नपाङ्गर्भग् समुद्रियम् अग्न आयाहि भीतये ऋतज्ञ सत्यमृतज्ञ सत्यमग्निं पोरेष्य मङ्गिरस्वदाभर मङ्गिरस्वद्भरामः ओषधय प्रतेमा दध्वमग्निमेतज्ञ शिवम यन्तमभ्यत्र युष्माः यस्यन् विश्वा अनेरा अमे वा निषेदन्नो अपादुर्मतिञ्जहि ओषधय प्रते गृह्णेत पुष्पावते स्वपिप्पलाः अयं वो गर्भऋत्विय प्रत्नज्ञ सधस्थमासदते उपाजसा पृथुना शोषुजानो बाधस्वद्विषो नक्षसो अमेवाः सुशर्माणो बृहत शर्मानिश्चामग्नरहज्ञ सुहवस्य प्रणेतौ
आपोहिष्ठामायो भुवस्तान ऊर्जे दधतना महेरणाय चक्षसे यो वः शिवतमोरसस्तस्य भाजयते हनाः उशतेरेव मातराः तस्मा अरङ्गमामवो यस्य क्षयाय जिन्वथा आपो जनयथा जनः मित्रसर्गसृज्य पृथिवीं भूमिं च ज्योतिषासः सुजातञ्जातवेदसमयक्ष्मायत्वा सद्गसृजामि प्रजाभ्यः रुद्रासद्गसृज्य पृथिवीं बृहज्योतिस्समेभिरे येषां भानुरजस्रयुच्छुक्रो देवेषु रोचते सद्गसृष्टां वसोभिरुद्रैर्भिरकर्मण्यामृतम् हस्ताभ्यां मृद्वें कृत्वा सेने बाले कृणोतु ताम् सेने बाले शोकपर्दासो गुरेरासौपसा साधुभ्यामदिते मह्योखां दधातु हस्तायोः उखां कृणोतु शक्त्या बाहुभ्यामदेदर्धिया माता पुत्रै यथोपस्थे साग्निर्भर्त्वगर्भ मखस्य शिरो दिवसवस्त्वा गृह्णन्तु गायत्रेण छन्दसाङ्गिरस्वध्रुवासे पृथिव्यासे धारयामये प्रजागाराय स्पोषं गोपत्यज्ञ सुवेर्यज्ञ सजाता यजमानाय रुद्रास्त्वा गृह्णन्तु त्रेष्टोभेन छन्दसाङ्गिरस्वध्रुवास्यन्तरिक्षमसि धारयामय प्रजागाराय स्पोषं गौपत्यज्ञ सुवीर्यज्ञ सजातान्यजमानाय आदित्यास्त्वा गृह्णन्तु जागतेन छन्दसाङ्गिरस्वध्रुवासि द्यौरसि धारयामय प्रजागाराय स्पोषं गौपत्यज्ञ सुवीर्यज्ञ सजातान्यजमानाय विश्वे त्वा देवा वैश्वानराक्रन्वन्त्वानुष्टुभेन छन्दसाङ्गिरस्वध्रुवासि द्यौरसि धारयामय प्रजागाराय स्पोषं गौपत्यज्ञ सुवीर्यज्ञ सजातान्यजमानाय अदित्यैरास्नास्य देदिष्टे बिलं गृभ्रातो कृत्वा यसामहे मुखां मृण्मये योनिमग्नये पुत्रेभ्यः प्रायच्छददेति श्रपयानिति वशावस्त्वाधोपयन्तु गायत्रेण छन्दसाङ्गिरस्वद्रुद्रास्त्वाधोपयन्तु त्रेष्टोभेन छन्दसाङ्गिरस्वत् आदित्यास्त्वाधोपयन्तु जागतेन छन्दसाङ्गिरस्वत् विश्वे त्वा देवा वैश्वानरा धोपयन्त्वानुष्टुभेन छन्दसाङ्गिरस्वत् इन्द्रस्त्वाधोपयतु वरुणस्त्वाधोपयतु विष्णुस्त्वाधोपयतु अदितिस्त्वा देवे विश्वदेव्यावती पृथिव्या सदस्थे अङ्गिरस्वत्खानत्ववटा
देवानां त्वा पत्न्यर्देवेर्विश्वदेव्यावतीः पृथिव्या सदर्थे अङ्गिरस्वद्दधतोखे धिषणास्त्वा देवेर्विश्वदेव्यावतीः पृथिव्या सदर्थे अङ्गिरस्वदभेन्दमुखे परोत्रेष्टा देवेर्विश्वदेव्यावतीः पृथिव्या सदस्थे अङ्गिरस्वच्छापयन्तोऽघ्ये विदास्ता देवेर्विश्वदेव्यावतीः पृथिव्या सदस्थे अङ्गिरस्वत्पाचन्तोऽघ्ये जनायस्त्वाच्छन्नपत्रा देवेर्विश्वदेव्यावतीः पृथिव्या सदस्थे अङ्गिरस्वत्पाचन्तोऽघ्ये मित्रस्य जर्षणे धृतो वो देवस्य सानसे द्युम्नं चत्रश्रावस्तमम् देवस्त्वा सवितोद्वापतु स्वपाणे स्वङ्गुरे स्वबाहुरुतशक्त्या अव्यधमाना पृथिव्यामाशादिशा प्रणा धाय बृहते भवोदोतिष्ठध्रुवा त्वं मित्रैतान्ता उखां परे दधाम्यभित्या येषामाभेदे वसावस्त्वाच्छन्दन्तो गायत्रेण छन्दसाङ्गिरस्वद्रुद्रा स्वाच्छन्दन्तो त्रेष्टोभेन छन्दसाङ्गिरस्वत् आदित्यास्त्वाच्छन्दन्तो जागादेन छन्दसाङ्गिरस्वद्विश्वे त्वा देवा वैश्वानरा आच्छन्दन्त्वा नोष्टुभेन छन्दसाङ्गिरस्वत् आगोदिमग्नं प्रयुजज्ञ स्वाहा मनो मेधामग्नं प्रयुजज्ञ स्वाहा चित्तं विज्ञातमग्नं प्रयुजज्ञ स्वाहा वाचो विधृतिमग्नं प्रयुजज्ञ स्वाहा प्रजापतये मनवे स्वाहाग्ने वैश्वानराय स्वाहा विश्वो देवस्य नेतुर्मर्तो पुरेतसख्याम् विश्वो राययेषोऽध्यतिद्यं नम्रणेत पुष्यसे स्वाहा ऋक्सामयो शिल्पे स्थस्ते वामारभेते मापातं मासु बिद्धा मासु ऋषोऽम्बधृष्णु वीरयस्वसो अग्निश्चेदङ्कारिष्यथः दृग्ः स्वदेव्य पृथिवे स्वस्तय आसुरे माया स्वधया कृतासे दुष्टं देवेभ्य इदमस्तु हव्यमरेष्टा त्वमुदेहि यज्ञे अस्मिन् सर्पिरासुते प्रत्रोतावरेण्यः सहसस्पुत्रो अद्भुतः परस्य अधि सम्पतो वरा अभ्यातरा यत्राहमस्मितां अवा परमस्य अपरावतो रोहिदश्व इहागहि पुरेष्य पुरप्रियाग्ने त्वन्तरामृधाः यदग्ने कानि कानि चिदाते दारोणि दध्मसे सर्वं ददस्त्वते घृतं तज्जोषस्व यवेष्ट्या
यदत्योपजिह्वे कायद्वम्रो अतिसर्पते सर्वं तदस्तु ते घृतं तज्जोषस्वयवेष्ठ्या अहरहर प्रायावम्भरन्तोष्वायव तिष्ठते घोसमस्मै रायस्पोषेण समिषामदन्तोऽग्नेमाते प्रतिवेशारिषामः नाभा पृथिव्याः समिधाने अग्नौ रायस्पोषाय बृहते हवामहे इरं मदं बृहदोग्धं यजत्रञ्जतारमग्निं प्रतानासु सखिम् यास्तेना अभेत्वारेराव्याधिने रुगणा उता येस्तेना ये च तस्करास्ताग्नस्ते अग्नपे दधाम्यास्य दग्गष्ट्राभ्यां मलिं लोञ्जम्भेस्तस्करां उता हणभ्याग्रस्तेनान् भगवस्ताग्रस्त्वं खाद सुखादितान् ये जनेषु मलिं लावस्तेनासस्तस्करावने ये कक्षेष्वघायवस्ताग्रस्ते दधामि जम्भायोः यो अस्मभ्यामराति याद्यश्च नो द्वेषते जनाः निन्दाद्यो अस्मान् धिप्साच्च सर्वं तम् अस्म साकुरु सग्गसेदं मे ब्रह्म सग्गसेदं वीर्यं बलम् सग्गसेदं क्षत्रं जिष्णयस्याहमस्मि पुरोहितः उदेशां बाहो आतिरमुद्वर्चो अथो बलम् क्षिणामि ब्रह्मणामित्रानुन्नयामि स्वा अहम् अन्नपतेर्नस्य नो देह्यनमेवस्य सुष्मिणः प्रप्रादातारं तारिष ऊर्जन्नो देहि द्विपदे चतुष्पदे विश्वकर्मणे स्वाहा पुनस्त्वादित्या रुद्रावसवः समिन्धतां पुनर्ब्रह्माणो वसुनेध यज्ञैः घृतेन त्वं दन्तं वर्धयस्व सत्याः सन्तो यजमानस्य कामा स्वाहा दृशो रुक्म उर्व्याव्यद्यो दुर्मर्षमायुश्रिये रोचानः अग्निरमृतो अभवत्पयोभिर्यदेनं द्यौरजनयत् सुरेताः नक्तोषासा समानसा विरोपे धापयेते शिशुमे कग्रसमीचे द्यावाक्षमा रुक्मो अन्तर्विभाति देवा अग्निं धारयन् द्रविणोदाः विश्वारोपाणि प्रतिमुञ्चते सौच्यते विषग्रक्षोहामे वचातनः अश्वावते सोमावते मोर्जयन्ते मुदोजसम् आवित्स्य सर्वा ओषधिरश्मा अरिष्टतातये उच्छुष्मा ओषधीनां गावो गोष्ठादिवेरते धनग्रसनिष्यन्ते नामात्मानं तपपुरुषः अश्वत्थेवो निषदनं पर्णेवो वसतिष्कृता
गोभाजयित्किलासधयत्सनवधपूरुषम् माहिग्सेर्जनितायः पृथिव्यायो वादिवग् सत्यधर्मा व्यानट् यश्चापश्चन्द्राः प्रथमो जजानकस्मै देवाय हविषा विधेमा द्रप्सश्च स्कन्दपृथिवी मनोद्यामिमञ्च योनिमनो यश्च पूर्वः समानै योनिमनो सञ्चरन्तं रप्सञ्जुहोम्यनो सप्तहोत्राः माहिग्सेर्जनितायः पृथिव्यायो वादिवग् सत्यधर्मा व्यानट् यश्चापश्चन्द्राः प्रथमो जजानकस्मै देवाय हविषा विधेम श्रेयोपसेय आयुस्सम्बोधं भूतं तथेदप्रभानावान् सम्भान योदिष्माद्यस्वानागमयस्तपन्नमितपन्न रोचनो रोचमानशोभनशोभमानकल्याणः
स्वानमग्नावाहयातधानं ऊर्जमेदनं संहिते एव वन्दितो हन्तादस्योर्बभूवीथाम् आद्यस्य वरमे स्थिञ्जाता वेदस्तनो धौलस्य प्रासा आनया तथा नान् विलापयाम् विलापन्तु या तथा न अत्रिणो ये किमेदिनाः अथेतमग्नेनो हविरिन्द्रश्च प्रतिहर्यतम् अग्निपूर्व आराभताम्रेन्द्रो ददतु बाहुमान् ब्रवीत सर्वो जातमानयमस्यामते वीर्यं जातवेदः प्रणो ब्रूहि या तथा नान्दचक्षः त्वया सर्वे परितप्तः परस्तात्त आयन्त प्रब्रुवाणावुभेदम् आराभस्व जातवेदोऽस्माकार्थाय जज्ञिते दूतो नो अग्ने भूत्वा या तथा नान्विलापयाम् त्वमग्नेया तथा नानुपाबद्धां यहावाहाम् अधैषामिन्द्रो वज्रेणापि शीर्षाणि वृश्यतु इदं हविर्या तथा नदीफेणामिवावहत् य इदं स्त्रीपमानकारिह स्तोवताञ्जनाः अयं स्तोवान आगामदिमं स्मप्रतिहर्यताम् बृहस्पते वसे लब्ध्वाग्नेतो मा विविध्यतम् यातुधानस्य सोमपजिः प्रजान्नयस्त्वजाम् निस्तोवानस्यापाताया परमक्षुतावारम् यत्र एषामग्ने जनेमानिवेत्थगुः आसदा मत्रिणा जातवेदः तां स्तं ब्रह्माणावावृधानो जिच्चे एषां तदरहामग्ने अस्मिन् वसवसावोधारयन्द्रपूर्णावरोणो मित्रो अग्निः इममादित्यावत विश्वे एज देवावत्तारस्मिन् ज्योतिषधारयन्तु अस्य देवा प्रसज्योतिरस्तु सूर्यो अग्निरतबाहिरण्यम् सपत्ना अस्मदधारे भवन्तो तमन्नाकमधीरोहयेवम् एनेन्द्राय समभारपयान्सुत्तमेन ब्रह्माणा जातवेदः तेन त्वमग्निः वर्धयेयं सा जातानां श्रेष्ठ्या आधे एच्चैनम् ऐषां यज्ञमुतवर्चोदेहन्दाय स्फोटामधुचित्तान्यग्ने सपत्ना अस्मदधारे भवन्तो तमन्नाक मधीरोहयेमम् इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधा निदधे पदं समूढमस्य पागुं सुरे ॐ पूर्णाहुतिमुत्तमाञ्जुहोति सर्वं वै पूर्णाहुतिः सर्वमेवाप्नोति अथो इयं वै पूर्णाहुतिः अस्यामेव प्रतिष्ठति ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुप्रचोदयात् स्वाहा ॐ महादेव्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् स्वाहा।